आज 31 मार्च आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस। आज वर्षभरातील जमा खर्च अंतिम करत नफा तोट्याची गणितं मांडली जातात। आम्ही आज तुम्हाला कोल्हापुरातील साळोखे नगरमधल्या एका तरुणाचा जमा खर्च दाखवणार आहोत। या तरुणानं 1 एप्रिल 2023 ते आज 31 मार्च 2024 पर्यंत तब्बल 4.5 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलंय आणि विशेष म्हणजे सरकारला सुमारे 1,40,00,000 रुपयांचा कर सुद्धा दिलाय। कोण आहे हा तरुण आणि त्यानं ही कमाई कशी केली आहे जाणून घेऊयात। वडिलांनी अंबाबाई मंदिर परिसरात आलेपाकसह अन्य खाद्यपदार्थ विकण्याबरोबरच अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँड चालवलं। त्यांचा मुलगा असलेला 1-2 नव्हे तर तब्बल 4.5 कोटी रुपये मिळवत सरकारला आत्तापर्यंत सुमारे 1,40,00,000 रुपयांचा टॅक्स भरणारा हा आहे कोल्हापुरातील आकाश कोरवी। फुलेवाडी इथं त्याचं टायर विक्रीचं दुकान आहे। आता तुम्ही म्हणाल टायर विक्रीतून यानं एवढे पैसे कसे मिळवले? तुमचं बरोबर आहे। आकाशला टायर विक्रीच्या व्यवसायातून कोटीच्या घरातलं उत्पन्न मिळणं शक्यच नाही, पण त्यानं आपलं डोकं वापरलं आणि हे शक्य करून दाखवलं। दिवसभर टायर विक्री आणि पंक्चर काढण्याचं काम करणारा रात्रभर जागून जे काही करतो त्यातून त्यानं कोटीच्या घरात कमाई केली आहे। आकाश फॅन्टसी क्रिकेटमधला किडा बनलाय। त्यासाठी तो ड्रीम 11 या प्लॅटफॉर्मचा वापर करतोय। सध्या IPLच्या सीझनमध्ये अनेक जण फॅन्टसी क्रिकेटमध्ये अनेक जण कमी वेळात कमी पैसे लावून चांगले पैसे मिळवतात, म्हणून फॅन्टसी क्रिकेटसाठीच्या ड्रीम 11सह अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करतात। यातील बहुतांश जण सगळा खेळ अंदाजेच खेळत असतात। गेले तर 50-60 रुपये जातात, मात्र आले तर भरपूर पैसे येतात असं समजत अनेकांना या खेळाचं व्यसन लागतं। आकाश मात्र पूर्ण अभ्यास करून हा खेळ खेळतो। टीम मी सिलेक्ट करताना शक्यतो 2 टीम असतात। समजा उदाहरणार्थ एक इंडिया पाकिस्तान मॅच आहे, तर इंडिया पाकिस्तान मॅचमध्ये मी दोन्ही प्लेयरांचे स्क्वॉड, समजा एक 15-15 प्लेयरांचे स्क्वॉड असतात। एक डोमेस्टिक मॅचेस असल्या की त्या 20 प्लेयरांचे स्क्वॉड असतात। त्या 20 प्लेयरांचे स्टॅट लिहून घेऊन, नावं लिहून घेऊन त्यांच्या प्रत्येक प्लेयरांचे 10-10 मॅचेस 20-20 मॅचेस मी ॲनालिसिस करावं लागलो। ते प्रत्येक प्लेयरचे एका प्लेयरसाठी मला कमीत कमी नाही मला एक 15-20 मिनटं त्या प्लेयरचे मागच्या रिझल्ट चेक करावं लागत होते। त्यांची बॅटिंग ऑर्डर कुठं आहे, बॅटिंग पोझिशन काय आहे, ह्या प्लेयरांचे स्टॅट काढून घेऊन त्या पद्धतीने मी करत गेलो। बॉलर असेल तर बॉलरचे ॲव्हरेज, त्याचा इकॉनॉमी, ह्या गोष्टी बघत गेलो। एखादी मॅच असली तर सर्वप्रथम काय बघावं लागते, तर त्या पिचचा वेदर रिपोर्ट चेक करावा लागतो, पिच रिपोर्ट चेक करावा लागतो, ग्राउंड डायमेन्शन चेक करावं लागतात। अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यात चेक करूनच तुम्ही ॲनालिसिस करून तुम्ही टीम बनवणं योग्य आहे। अशाच लाईन पडली आणि जॉईन केलं तर ती सक्सेस मिळत नाही। सुरुवातीला आकाशनं सुद्धा मिळालेले पैसे अभ्यास न करता पुन्हा गेमसाठी वापरत नुकसान करून घेतलंय, पण यातून शिकत त्याने आता फॅन्टसी क्रिकेटमधील इन्व्हेस्टमेंटची एक स्वतःची स्ट्रॅटेजी तयार केली आहे। माझ्या वॉलेटमध्ये ड्रीम 11च्या वॉलेटमध्ये जेवढे अमाऊंट आहे त्याच्या मी 10% इन्व्हेस्ट करत गेलो। 10% इन्व्हेस्ट करत गेलो। उदाहरणार्थ माझ्याकडे 10,000 रुपये अमाऊंट आहे, तर मी त्याचे पर मॅचला 1,000 रुपयाच्या आसपास लावत गेलो। ते 1,000 रुपये पण लावताना की मी एकच कॉन्टेस्ट 1,000ची न लावता मी त्यामध्ये मल्टी कॉन्टेस्ट जॉईन करण्याचा प्रयत्न केला। कमीत कमी कॉन्टेस्ट, जास्तीत जास्त कॉन्टेस्ट कशा जॉईन करता येतील त्या पैशामध्ये, कोणत्या कमीच्या कॉन्टेस्ट आहेत त्या मी जॉईन करण्याचा प्रयत्न केला। आकाशनं आत्तापर्यंत एकाच दिवशी सर्वाधिक 37,65,000 रुपये मिळवलेत। अनेकदा ऑनलाईन गेमिंग, फॅन्टसी क्रिकेट किंवा अचानकपणे पैसे मिळवून देणाऱ्या मार्गातून आलेला पैसा टिकवून ठेवणं, ते चांगल्या ठिकाणी गुंतवत त्यात वाढ करणं हे बऱ्याच जणांना जमत नाही। आकाशनं मिळालेल्या पैशाची गुंतवणूक सुद्धा चांगल्या प्रकारे केली आहे। भविष्यात बांधकाम क्षेत्रासह अन्य व्यवसायांमध्ये उतरण्याचा त्याचा मानस आहे। मी आता जे अर्न केलेले गेले आहेत आणि मी फ्युचरमध्ये फायनान्शियल इयरला माझं टार्गेट आहे की एक 10 CR मी अर्न करीन त्यातनं। ते अर्न केलेले पैसे याच्या अगोदर पण आणि इथनं पुढं पण मी ते योग्य पद्धतीने म्हणजे माझे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत, बँकिंगमध्ये एवढ्या स्वरूपात मी पैसे सेव्हिंगमध्ये केले आहेत। आकाशची फॅन्टसी क्रिकेटमधली कोटीची उड्डाणं बघून तुम्हालाही वाटलं असेल आता लगेच आपणही ते सुरू करावं,
पण आकाश कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता तरुणांनी फॅन्टसी क्रिकेटच्या नादाला लागू नये असं आवर्जून सांगतो. ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसांचा सट्टा जुगार अशा पद्धतीनं बऱ्याच जणांचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर आपण जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिली आहे की बाबा हे ग्लॅमिंग नसून सट्टा नसून ह्याला गेम ऑफ द स्किल या स्वरूपात याला सुप्रीम कोर्टातनं मान्यता दिली आहे. फॅन्टसी क्रिकेटकडे कोणत्या दृष्टिकोनातनं बघतात हे त्यांचं महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे प्रोफेशनल म्हणून बघताय का असंच टाईमपास म्हणून खेळत असला तर त्याच्याकडे खेळण्यात अजिबात लक्ष देऊ नका, म्हणजे त्यात रस नाही आहे. तुम्ही त्यात प्रोफेशनल म्हणून जर प्रॉपर स्टडी ॲनालिसिस जर करत असला तरच त्यात भवितव्य दिसते, नाहीतर अथवा असेच लावायचे 59 रुपये आणि मॅचमध्ये काय होते ते होऊ दे म्हणायचं आणि सोडून द्यायचं, असे पैसे वेस्टेज घालवण्यापेक्षा तुम्ही त्यातनं बाकीचा व्यवसाय तुमच्या कौशल्यांना तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा. आकाशनं 1 एप्रिल 2023 पासून फॅन्टसी क्रिकेटमधून 4.5 कोटी रुपये मिळवले असले तरी त्यामागं त्याची गेल्या 6-7 वर्षांची मेहनत आणि अभ्यास आहे. सुरुवातीला आकाशच्या घरच्यांनी त्याला याबद्दल विरोध केला होता, पण अभ्यासपूर्वक आणि पुरेसा वेळ देऊन फॅन्टसी क्रिकेट खेळत त्यात यश मिळवणाऱ्या आकाशचा आता त्यांना अभिमान वाटतो. सुरुवातीला मला ते थोडं ते नकोच वाटत होतं ना, हे काय पैसे जुगारसारखाच खेळ आहे, सट्टाबाजी काय तर खेळ आहे असं वाटत होतं. म्हणून त्याला त्यावेळी आम्ही शक्यतो त्याला ते खेळाचं बंधनं घालत होतो. पण नंतर तो सांगा लागला आम्हाला की ते जुगार वगैरे काय प्रकार काय नाही आहे, तो की ते काहीतरी लिगली काहीतरी असं आहे असं कळालं. ते मग ते थोडं तो ते आपलं पंचाचं दुकान चालवत हे थोडं ह्यात खेळायला लागला. आणि त्याला ते अभ्यास त्याचा सापडलेला आहे. त्यामुळं पहिला सुरुवातीला आम्हाला हे आवडत नव्हतं हे खेळ, की एक प्रकारचं हे सासरे सांगत होते की हे असं आहे ते असं आहे, त्या गेममध्ये पडू नको म्हणून त्याला सांग. आम्ही सुरुवातीला सांगत होतो, पण त्यांनी त्यावेळेला थोडे दिवस बंद केलं म्हणून सांगितलं आणि परत अभ्यास तोच चालू होता. आत्ता असं वाटतं की ते त्यावेळेला नको म्हटलेलं आम्हाला आता अभ्यास आता एवढा करतात की त्यांना विचारायला नको का. व्यवसाय आपला चालवत आत्तापर्यंत रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत ते अभ्यास करत असतात, नोट्स काढत असतात. पण एवढे नोट्स काढून सुद्धा ते आत्ता ह्या लेवलला आहेत, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. विशेष म्हणजे ज्या नितेश या आकाशच्या मोठ्या भावानं त्याला फॅन्टसी क्रिकेटची वाट दाखवली, तो नितेश आणि आकाशचे काही मित्र आकाशकडून फॅन्टसी क्रिकेटच्या स्ट्रॅटेजी शिकतायत. आकाशने एकट्यानेच ग्रोथ केलेली नाही आहे, तर आमचा एक 4 मित्रांचा ग्रुप आहे. मी आहे, अजून अजिंक्य म्हणून आहे, अरमान आहे, सचिन आहे, असे आमचे 4-5 मित्र आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून एक ग्रुप बनवलेला आहे आणि त्याच्या थ्रू आकाश आम्हाला त्याचं गायडन्स देतो, त्याच्या थ्रू तो टीम्स बनवून देतो आणि आम्ही पण त्याच्या सोबतीलाच आम्ही पण काम करत असतो आणि त्यातून आम्हाला पण सक्सेस मिळालेला आहे. आम्हाला पण जवळजवळ 4-5 जणांना आकाशने जवळजवळ 55 ते 60 लाख रुपये मिळवून दिलेले आहेत आत्तापर्यंत. पहिला मी ड्रीम 11 खेळत होतो, म्हणजे 59ची टीम लावली की काय असंच चालू दे म्हणून. पण नंतर एकदा मी आकाशकडे असंच माझ्या गाडीचा टायर बदलायला गेलेलो, त्यावेळी कळालं की आकाश ड्रीम 11 खेळते. मग आकाशला विचारलं की मला असं. मग त्यानंतर आकाश थोड्या दिवसानं टीम देत राहिला. मग नंतर आम्ही आमचा एक ग्रुप तयार केला 4-5 जणांचा. असंच आम्ही प्रगती करत आकाशनं आम्हाला आत्ता जवळजवळ 50-60 लाख रुपये मिळवून दिलेले आहेत. या तिघांनी आकाशच्या मार्गदर्शनाखाली 50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलंय. पण हे तिघे सुद्धा आकाशप्रमाणेच या खेळात वाहवत न जाता शिस्त पाळतायत. इतरांनी सुद्धा केवळ टाइमपास म्हणून या खेळाकडे बघत वेळ आणि पैसा वाया घालवण्याऐवजी गांभीर्यानं फॅन्टसी क्रिकेटकडे बघावं असं ते सांगतायत. ड्रीम 11 हा एक गेम ऑफ स्किल आहे की ते म्हणजे असंच की कोणी पण 49 लावले असं हे करू नका. समजावून घेऊन तुम्ही त्यात अभ्यास करा आणि मगच तुम्ही टीम तयार करा. तर याच्यामध्ये पैसा आहे पण स्टडी करणं महत्त्वाचं आहे. विदाऊट स्टडी तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही. यावं सगळ्यांनी प्रॉपर स्टडी करून यावं. अभ्यास वगैरेचा खूप अभ्यास आहे, अभ्यास करून यावं सगळ्यांनी. असंच येऊ नये कुणास, अभ्यास वगैरे करून यावं. खरं तर एस न्यूजच्या माध्यमातून फॅन्टसी क्रिकेट किंवा ऑनलाईन गेमिंगला प्रोत्साहन दिलं जात नाही, पण यातील आकाश कोरवीच्या निमित्तानं समोर आलेली सकारात्मक बाजू लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. फॅन्टसी क्रिकेटमध्ये जोखीम ही आहेच. यातील जोखमीच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या आणि याकडे अभ्यासपूर्वक पाहिलं
तर काय सकारात्मक घडू शकतं हे आकाशनं दाखवून दिलंय। त्याच्याप्रमाणे त्याचा भाऊ आणि मित्र सुद्धा फॅन्टसी क्रिकेटकडे उत्पन्नाचा चांगला मार्ग म्हणून बघतायत, हे खूप महत्त्वाचं आहे।